आज आलो आहोत आम्ही पांडवलेणी बघायला. चढ बऱ्यापैकी आहे. आजूबाजूला झाडं बघा. खूप जुनी असणार ही झाडं. पण छान शांत आणि गार वाटतंय. पायऱ्या फार उंच नाहीये, पण वळण आहे प्लस स्टिफ आहे चढायला. त्यामुळे बघूयात कसं काय चढणं होतंय ते. आत्ताशी अर्धाच गड सर झालेला आहे. पण बऱ्यापैकी मला दम लागलाय. दम लागण्यापेक्षा मगाशी मी म्हटलं तसं चढण जरा त्रासदायक आहे. ठीक आहे, हरकत नाही. चढायचं आहे. चलो जवान आगे बढो. हे बघा इथून दिसतंय हे नाशिक शहर आणि वरती गेल्यावरही आपण बघणारच आहोत वरून नाशिक शहर कसं दिसतं ते. वरती आलो आणि हे असं सगळं सौंदर्य बघून मन आणि शरीर दोन्हीही शांत झालं आणि छान वाटलं. एक नॉमिनल चार्जेस आहे एंट्री फी, ते घेऊन आम्ही आत आलोय. खडकांवरून पाणी पडलंय आणि इकडे असं हे साठलंय सगळं. छान वाटतं हे बघायला. काळे क्षार ही दगडं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या रंगाची पण आहेत म्हणा. अगदी काळे क्षार असं नाही म्हणता येणार, त्याच्यात ते वेगवेगळ्या छटा आहेत रंगांच्या. तेही खूप छान वाटतंय. खंबीरपणे उभे राहिल्याचं जो भास असतो ना, तो ह्या खडकांमधून अगदी छान येतो असं माझं मत आहे. आणि गर्दी खूप आहे. बघूया कसं काय एक एक शूट करता येतंय ते. पांडवलेणी बघता बघता विसरली होती की वरून पण नाशिक शहर कसं दिसतं ते बघूया. पण असंच कॅमेरा आणि मी पण वळली तेव्हा हे असं अथांग पसरलेलं नाशिक शहर बघितलं. छान वाटत होतं वरून बघायला. आणि काय म्हणतो ना आपण, नजर पोचत होती त्याच्याही पलीकडे ते पसरलेलं आहे. किती मस्त असं कोरीव काम केलंय बघा. मी बारीक निरीक्षण केलं ना, किती कलाकुसर छान दिसते. असे 2 ठिकाणी पाण्याचे साठे दिसले. छान वाटत होतं बघायला. चतुर वगैरे तिकडे अगदी फिरत होते. झाडाचं खोड बघा. पांडवलेणी आणि वरतून नाशिक शहर बघितलं आणि परत आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आज आम्ही पांडवलेणी बघून आलो. खूप छान वाटलं. चढणं आहे म्हटलं यावेळेस फिरणं, चढणं, ट्रेक हा सगळा प्रकार यावर्षी ॲड आहे वाटतं माझ्या मते. मागच्या वर्षी फक्त निसर्ग सौंदर्य बघणं होतं, यावेळेस चढणं म्हणजे ट्रेक बीक पण. तसंच पायऱ्या आहेत याला व्यवस्थित. अर्थात थोडा त्रास होतो चढायला उतरायला, आणि मी तर म्हणते चढण्यापेक्षा ना उतरायला जास्त त्रास होतो. तर आम्ही दुपारी आज बाहेरच जेवलो होतो. त्याच्यानंतर संजूचं एका ठिकाणी काम होतं, तिकडे जाऊन आलो. घरी येऊन चहा पाणी घेतलं आणि मग थोडं रेस्ट केलं. आता करते अंड्याची बुर्जी. त्याच्यासाठी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला, भरपूर लसूण घातला आहे, हिरवी मिरची घातली एक, आणि लाल मिरची पावडर, त्याच्यानंतर हळद आणि हिंग हे घालून छान शिजवून घेतलं आहे. इकडे 3 अंडी धुवून ठेवली आहेत, ते फोडणार आणि त्याच्यात टाकणार. ही बघा मस्तपैकी बुर्जी आता तयार आहे. आणि त्याच्यात मी बुर्जी होता होता एक 3 कोकम पण टाकलेत. त्याच्याने चव खरोखर खूप छान वाढते आणि उग्रपणा आहे तो पण कमी होतो. त्र्यंबकला आलो होतो दर्शन घ्यायला. प्रचंड गर्दी आहे. आम्ही जिथे जातो आहे ना तिथे सगळीकडे गर्दीच मिळते आहे, कारण दिवाळीच्या सुट्ट्या अजून चालू आहेत. ठीक आहे, काही इलाज नाही. वातावरण मात्र खूपच छान आहे. हे बघा, आणि हे असे आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य. पहिने गावमध्ये आलो आहे आता आम्ही. हे बघा
निसर्ग सौंदर्य भन्नाट आहे. रस्ते पण अतिशय उत्तम आहेत. इकडे वॉटरफॉल आहे, नेकलेस वॉटरफॉल. बघतो कुठे काय दिसतंय. धुकं आणि बघा किती छान. रस्त्यावर वाहनांची ये जा कमी आहे, त्यामुळे जरा खाली उतरली आणि हे असं सगळं छान निसर्गाचा अनुभव, काय म्हणतात, दीर्घ श्वास घेऊन असा अनुभव होतीये. खूप छान वाटतंय बघा. झाडांचे आणि रंगछटा आणि त्या डोंगरांचे आकार सगळे खरोखर मस्त मंत्रमुग्ध करणारं आहे. आणि जास्त वेळ थांबणं संजूला काही पटत नाही, म्हणताना गाडी स्लो करत करत हे बघत पुढे निघालो. वॉटरफॉल आहे नाही तेच असेल. हा, अगदीच. एक मिनिट थांब असंच. सुकला होता. हा दिसतोय. दोन्ही साईडने थोडं थोडं पाणी येते. ते नेकलेस सारखं आहे ना, तेच असणार. बघूया, जायचंय का आतमध्ये? विक्रमगड कोण तसं कोण दिसत नाही ना, जाताना कोण पार्किंग आहे. या पहने इथे पार्किंग आहे. इथे आलोय आम्ही. बघूया कुठे काय दिसतंय का. माझ्या मते हे धुकं वगैरे तर काय भन्नाट दिसतंय बघा. धुकं धुकं धुकं, मस्त थंडावा, छानच एकदम. इथे समोर दिसतो आहे तो नेकलेस सारखा आहे, म्हणताना हाच असणार. पण तो आता नाही आहे, तिथे पाऊस नाही म्हणताना तो नसणार. पण धुकं बघा. विचारून तर बघू ना. हे आंबाडीच आहे ना, आणि फुलं आली आहेत ते. फुलं आली. हां, छान. काय रे बाबू, जेवतोय? भन्नाट वातावरण आहे. अर्थात ऑक्टोबरमध्ये पण आपल्याकडे पाऊस चालूच आहे म्हणताना अजून हे बघा झेंडू इथे. हे आंबाडीचं आहे बोलल्या त्या ताई. हे बघा धान्य सगळं मस्त. बाजरी दिसते ही. मस्त गारठ आहे. वाटतच नाही ऑक्टोबर महिना आहे असं. तोच असणार तो नेकलेस वॉटरफॉल. पक्ष्यांचे आवाज. साधं भोळं सौंदर्य खरं. हे बघा, हाच आहे तो नेकलेस धबधबा. आणि इथून हे आणि पाणी जातंय खालून. हे बघा पुढे आवाज येतो पाण्याचा. त्र्यंबकेश्वरचं दर्शन झाल्यावर ना आम्ही पहिणेला गेलो ना. आधी पहिणेला गेलो आणि परत आम्हाला जाताना इकडे स्वामी समर्थ मठ दिसला होता. व परत आलो इकडे आम्ही. आणि इतका सुंदर भव्य दिव्य मठ आहे ना, खूपच छान आहे ते. आणि स्वामींची मूर्ती पण मस्त आहे. असं उंचावर आहे, म्हणजे असं थोडं सरळ चालायचं आहे, मग डोंगर चढल्यासारखं थोडं चढायचं आहे. आता सगळी व्यवस्था आहे, म्हणजे काळी अशी दगडं सगळे टाकलेले आहेत आणि मग पायऱ्या पण आहेत. आणि वरती गेल्यावर खूपच सुंदर मोठे मोठे हॉल आणि स्वामी चरित्र, श्री गुरुदत्त चरित्र याच्या जे चरित्रातले जे कथा आहेत त्याच्या पण अशा कलाकृती आजूबाजूला सगळ्या उभारल्या आहेत मस्तपैकी. त्याच्यानंतर स्वामींची मूर्ती सुंदर आहे आणि
त्याच्या पाठीमागेच त्यांनी कालभैरव, पंचमुखी हनुमान, तुळजाभवानी, महालक्ष्मी, रेणुका देवी, सप्तशृंगी यांची असे सुंदर मूर्त्या असलेले छोटी छोटी मंदिरं पण केली आहेत. मोठ्याच्या मोठं श्रीयंत्र आहे आणि प्रसादाचा जेवणाचा हॉल पण खूपच मोठाच्या मोठा, एकदम सुंदर व्यवस्था. तिथे पण स्वच्छता. आता स्वामी समर्थांच्या कुठल्याही मठामध्ये व्यवस्था अशी असते चोख एकदम, पण हे असं उंचावर आहे ना, आणि आजूबाजूला तर एवढं सुंदर निसर्ग सौंदर्य आहे. खूप छान वाटलं आम्हाला. आणि जेवायला प्रसादाचं जे जेवण होतं त्याच्यात मटकीची उसळ, चपाती, भात आणि सुकी बुंदी. हा टेस्टी होतं एकदम जेवण आणि मजा आली जेवणाला. बरीच मंडळी होती. मग अशी म्हटलं तसं की आता सुट्ट्या आहेत अजून, म्हणताना दर्शनासाठी येतात भाविक लोक. चला आता आम्ही चाललो आहे. अजून कुठं जायचं आपल्याला आता संजू? दिलं होतं दरियाई मंदिर, पण ते गाव ह्याचं नाव काय होतं? मातोरी म्हणून. हे आता मी 3-4 जी ठिकाणं केली ती माझ्या मैत्रिणीने काय काय सांगितलंय त्या हिशोबाने आम्ही करतो आहोत आणि खरंच खूप छान वाटतंय मात्र. चला आता पुढचा प्रवास. त्र्यंबकला तुम्ही आले ना की नक्की इकडे दर्शनाला या. खरोखर अगदी मस्त आहे आणि उंचावर आहे, पण त्यांना आजूबाजूचे डोंगर आणि फुलझाडं वगैरे त्यांनी भरपूर लावलेली आहेत. असं मन प्रसन्न झालं एकदम. नाशिकला सर्वीकडे डिवायडरवर अशी ही पिवळ्या रंगाची फुलं झाडं लावलेली आहेत आणि खूप छान वाटतं ते बघायला. अगदी कुठेतरी छान वेगळ्या कंट्रीमध्ये फिरतोय की काय, आणि त्यामुळे ना प्रवास पण खूप मस्त होतो. वाव, कसली झेंडू फुललाय बघा. तिथे आलोय मातोरी. मस्त, काय सुंदर दिसतंय. पा झेंडू केवढा आहे, आजूबाजूला मळे सगळे झेंडूचे, सुंदर. तरी आता एवढं दिवाळी झाली म्हणताना काढले असतील बऱ्यापैकी. सुंदर. नाही रस्ता अगदी छोटासा आहे. मातोरी इथे आलोय आता आम्ही. दर्याई माता देवस्थान, दरी. हे पण वरतीच आहे उंचावर. म्हणजे यावेळेस सगळीकडे चढ आहे, पण काय हरकत नाही, माझ्याकडे छान उपाय आहे. चलो जवान चढो. किती सुंदर पक्षी आहे तो. इतका छोटा, 2-3 आहे तिथे. इथे येताना पण ना दुतर्फी सगळीकडे रस्त्यावर इतकी छान फुलं फुललेली होती. मस्त वाटत होतं. आणि हे सगळंच उंचावर आहे त्यामुळे देवीची सगळी मंदिरं उंचावरतीच असतात. हो, ते पण आहेच. आणि त्यामुळे मस्त गारठा आहे. आता खरं ऊन आहे पण तरी गार वाटतं एकदम. इकडनं पाणी कुठेतरी वाहत असणार, आवाज येतोय. हां, पायऱ्या अशा चप्पटच आहेत. अजून किती चढायचं आहे. जवान प्रिया चढो. चलो चलो जवान जवान, चलो प्रिया जवान आगे बढ़ो. हे भगवान, चढणार आहे पण मी पूर्ण हळूहळू का होईना. हे बघा, हे वरती आल्यावर वरून पाणी येत असणार. वरती तर नाही जाणार म्हणून आम्ही. आणि मग इथून हे पाणी खाली येते आणि त्याचाच तो आवाज येतोय. आणि समोर हे दर्याई मंदिर आहे, माता मंदिर. पावसाळ्यात कसं सुंदर वाटत असेल, पण तेवढंच रिस्की पण असणार ना. हे बघा, हे असं खाली इथे आणि ते फक्त अतिशय सुंदर असा अगदी असा निमुळता रस्ता आहे. आणि त्याने तिथे लिहिलं पण आहे, गर्दी करू नका वगैरे असं तसं. म्हणून आधी मी गेली आणि मग संजू. आरामात ये.
सॉरी. इकडे वरती शंकराची पिंड आहे म्हणे. संजू बोलला मी जाऊन बघतो आधी. इथून असं जायचं आणि मग ते वरती मंदिर असणार, शंकराची पिंड म्हणजे. पण खूपच अनइव्हन आहे संजू बोलला, म्हणून काय आम्ही गेलो नाही. इथूनच एवढं दर्शन घेऊया म्हटलं. जेवढं पण मिळालं ते खूप मानायचं, उगाच जास्त दगदग नाही करायची. चला आता आम्ही उतरतो. चला आता आम्ही उतरायला सुरुवात करतो. खूप चढ नाही आहे, त्यामुळे इझिली येऊ शकतो आरामात. टोमॅटोचं लागवड ना इथे पूर्ण रस्ताभर बऱ्याच ठिकाणी आहे. की छान वाटतंय ते. आणि माझ्या मते तिकडे सगळं ते फ्लावर वगैरे हे झालेलं आहे, लागवड आहे फ्लावरची पलीकडे. स्लो घेऊ शकतो थोडा तू संजू. स्लोप आहे. ओ पक्षी पण किती मस्त होते. कशी आहे बघा लागवड कशी असते ती. त्या याला वेलीला झाडाला आधार म्हणून त्या दोऱ्यांनी बांधलेलं आहे. थांब जरा संजू 1 मिनिट. बघ त्या रोपांना आधार ना पाहिजे म्हणून दोऱ्यांनी बांधलेलं आहे. मस्त. चल असे लाईनीत भरपूर आहे, एकदम मोठेच्या मोठे. हे बघा इकडे फ्लावर दिसतंय आणि दूर दूर पर्यंत बघ कसं मस्त वाटतंय. तिकडे द्राक्षाचे मळे पण आहेत. हे बघा केवढा मस्त झेंडू फुललाय. तरी बऱ्यापैकी काढलाय म्हणे, एकदम दूर दूर पर्यंत बघा मस्त. आणि दुसऱ्या ठिकाणी पण आम्ही गेलो होतो परवाच्या दिवशी, पण तिथला तर पूर्णच झेंडू काढलेला होता. मस्त किती सुरेख वाटतंय. तिकडे परत द्राक्ष आणि एकदम पलीकडे परत हेच दिसतंय फ्लावर वगैरे. मस्त. हे बघा द्राक्षाची, ही द्राक्षाची झाड आहेत माझ्या मते मळे. हां चल. आज आहे लास्ट डे इन नाशिक, 8वा दिवस. काल रात्री माझी मैत्रीण आणि तिची मुलगी आली होती. रात्री बराच वेळ गप्पा टप्पा करत बसलो होतो. ती लोक गेल्यानंतर आम्ही मस्त झोपलो. आज सकाळी थोडा उशीर झाला उठायला. छान वाटलं, पण मैत्रीण आली, कॉलेजची फ्रेंड इतक्या वर्षाने भेटली. छान वाटलं एकंदर. आता सगळं आवराआवरी. आता भांडी आहेत ती मी घासून काढणार. संजूला सांगितलं आहे तू कचरा यादी पूस. त्याच्यानंतर मी सगळं संडास बाथरूम बेसिन सिंक सगळं घासायला घेणार मी. आणि मग बॅक टू पॅव्हेलियन. हा ब्लॉग संपूर्ण तुम्हाला कसा वाटला ते सांगा. आणि जाताना काही निसर्ग सौंदर्य मला परत वाटलं की हा हे खूप छान आहे, हे तुम्हाला दाखवूया, तर मी नक्की दाखवेन. बाटलीत जुनं पाणी फेकून दिलं आहे आणि आता हे नवीन पाणी भरते. अशी डीप क्लिनिंग चालू आहे इथे. आज ऍक्च्युली समृद्धी वाटतोय मला तर असं बघायला गेलं. त्याप्रमाणे अशी झाडं मस्तच लावली ती फुलं सगळी, छान वाटते त्यामुळे. हे परतीच्या प्रवासात आजचा मेनू नाश्त्याचा. आणि पराठा मागवला आहे ना संजू आपण, आलू पराठा. किती छान दिसते बघा. मला ना एकदम असं पाव आणि भजी खावीशी वाटली, मी म्हटलं चला हे मागवलं. आलू पराठा, त्याच्याबरोबर दही दिलं की लोणी आहे.